नमस्कार. माझं नाव शिवाजी एकंबे. केंब्रिज विद्यालय शिवाजीनगर नांदेड. सेमी माध्यमाचा मी इन्चार्ज आहे. 23 मार्च 2025 रविवार रोजी सकाळी 11 ते 2 या दरम्यान वर्ग 1ली ते 10वी सेमी आणि इंग्रजी माध्यम यांची आम्ही प्रवेशपूर्व परीक्षा घेतो. प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याचा हेतू असा, जो विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेणार आहे, येणारा विद्यार्थी कोणत्या स्तरातून येतोय, त्यानंतर आमच्या शाळेत आल्यानंतर पालकांना आणि आम्हाला हे माहिती असलं पाहिजे की तो विद्यार्थी कोणत्या लेवलचा आहे, हे भविष्यात आम्हाला सगळ्यांना सांगता यावं, यासाठी ती प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते. प्रवेशपूर्व परीक्षा त्याची नावनोंदणी ही 23 तारखेपर्यंत करायची आहे. त्यानंतर सुद्धा जर विद्यार्थी आले तर आम्ही त्यांचा प्रवेश करून घेत असतो. आणि प्रवेशपूर्व परीक्षा झाल्यानंतर 10 मे 2025 पर्यंत ते प्रवेश घेऊ शकतात. आणि हे प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याचा हेतू असा की एकंदरीत एक काळ गेल्यानंतर जर पालकांना वाटलं की आमचा विद्यार्थी खूप हुशार होता अगोदरच्या शाळेमध्ये, ह्या शाळेत जरा कमी पडलेत का, असं जर त्यांना वाटत असेल तर त्या काळात आम्हाला एक काळ गेल्यानंतर ते पेपर आम्हाला दाखवता यावं, यासाठी ती प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते. आणि ते पालक आणि आम्ही ते करत असतो. अंदाजा जवळपास नाही म्हटलं तर गेल्या वर्षीचा जर ग्राफ पाहिला तर यावर्षी त्याच्या दुप्पट येतील. गेल्या वर्षी जवळपास 450 ते 550 आले होते. यावर्षी 800 विद्यार्थीच्या जवळपास प्रवेशपूर्व परीक्षा देतील असं मला वाटतं. आणि नावनोंदणीसाठी आम्ही नंबर सुद्धा दिले. त्यात सेमी माध्यमाचा जो नंबर आहे 97 65 23 79 35 67 हा नंबर आम्ही दिला. इंग्लिश मिडियमचा जो नंबर आहे 97 65 23 55 67 हा नंबर आहे. हे दोन्ही नंबर आहेत. ज्यांना कोणाला नावनोंदणी करायचं आहे या नंबरला त्यांनी फोन करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही पेपरमध्ये सुद्धा ॲड दिलेली, त्याच्यावरती तिन्ही मिडियमचे नंबर्स आम्ही दिलेले. ज्यांना कोणाला नावनोंदणी करायची ते लवकरात लवकर नावनोंदणी करू शकतात. स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या संदर्भात जर बघितलं, स्कॉलरशिप परीक्षाच्या अगोदर 10-15 दिवस, वर्षभर आम्ही स्कॉलरशिपची पूर्ण तयारी करून घेतो. त्याच्या व्यतिरिक्त स्कॉलरशिप परीक्षा 10 दिवस ते 15 दिवस असतानाच आम्ही दररोज 2 राऊंड घेत असतो परीक्षेचे. आणि 10वी बोर्डाचे 12 डिसेंबर ते जवळपास 12 फेब्रुवारीपर्यंत 5 राऊंड घेत असतो. आणि या सगळ्या मेहनतीमुळेच आमचं हे सगळं जे निकाल आहे त्याचं हे मेन फलित आहे असं म्हणायला काही हरकत नाही.